बापू बापू रोडच नाहीये चांगला नाही पण ते टक्के पण लावून ठेवले ते पण बरं आहे. या ना नमस्कार या ना आतमध्ये घरी दिवसाने आले भाऊ तुम्ही रामकृष्ण आहेत ना जरा हाँ भैया भैया ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर तुमच्याकडे आले होते आज प्रचारासाठी, काय सांगाल त्यांनी? काय सांगाल, त्यांनी खूप हे केले, काम केले. त्यांनी देवळं बांधले, मंदिरं हे केले, उभे केले. त्यांच्यासारखं माणूस नाही जगात मिळायचं. त्यांनी खूप पुण्य केलं. पाणी आणलं, इथं पाणी नव्हतं या केडगावात. त्यांनी अन्नदान सगळ्यांना केलं.
खूप त्यांच्या हॉटेलवर सगळे लोक जोगत आहेत, ते याचे युपीचे लोक जोगत आहेत सगळं. हा, त्यांच्यासारखं माणूस नाहीये. त्यांना हा. आपण सहकार्य करू, त्यांना हा. आपण सगळ्यांनी निवडून निवडून द्यायचं, त्यांना सहकार्य आपण सगळ्यांनी करायचं. करायचं त्यांच्या पुन्हा एकदा आणायचं हा, आपल्याला आणायचं याच्यात. हा, त्यांच्यासारखं माणूस आपल्याला सापडणार नाही, गावणार सुद्धा नाही या जगात. हा ते प्रार्थना केली त्यांच्यासाठी. हा, खरंच केली मी तर, खरंच अक्षरशः प्रार्थना केली त्यांची. इतकं माणूस म्हणलं देवासारखं हे कुठंच मिळणार नाही, हे माणूस इतकं म्हणलं केलं त्यांनी. हा, काय म्हणतात, हा, त्यांचं म्हणलं जड पाडलं याचं पुण्याचं, पापाचं पाणी तर काहीच नाही म्हणलं. जड पाडणं, त्यांना फिरून जन्म नाही आहे, ज्या परत त्यांना फिरून जन्म नाही आहे. हाय करत आलेले तर सगळे दिले, आता पण आमचं ऐकतील बा म्हणणं अशी अपेक्षा आहे आम्हाला, बाकी काही नाही. आणि ते निवडून पण येते. जो प्रश्न मांडला त्याला काय म्हणतो लगेच रोड पाहिजे आम्हाला, आणि ते कचरा उचलायचं दारापुरचं. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने माननीय भानुदासरावजी कोतकर आमच्या परिसरात आले होते आणि त्यांनी आमच्या भागाला भेट दिली. तर आम्हाला सगळं जुनं आठवते की आमच्या ह्या केडगावचा जादूगार म्हणावं लागेल. कुठलीही समस्या असो तर ती ताबडतोब सोडवली जायची, असे ते आज आमच्याकडे आलेले होते आणि त्यांना विजयी करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. त्या काळातल्या आठवणी म्हणजे ताबडतोब लाईट पाणी याची व्यवस्था आमची ताबडतोब झालेली आहे. ज्यावेळेला या वसाहतीमध्ये आम्ही राहायला आलो त्यावेळेला लाईट मिळणं सुद्धा फार अवघड असायचं, पण त्यांनी त्वरित ह्या नागरिकांची समस्या जाणली आणि त्याच्यावर ताबडतोब पावलं उचलून आमच्यासाठी त्यांनी मदत केली. सामान्य नागरिकाला जे लागतं ते त्यांनी ताबडतोब आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजही त्यांच्याकडे आहे. बऱ्याच दिवसांनी हा योग आला आहे, ते आमच्याकडे आलेले होते. जे पाऊल उचलले त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार आहेत त्यांना यशस्वी करण्याचा सगळ्यांनी मानस करावा असं मला वाटतं आणि तो होईल अशी मला अपेक्षा आहे. दिवसापासून आले नाहीत, ते पहिले येत होते ना, पण आता त्यांचं थोडंसं हे असल्यामुळं नाही आले, ते आजारी असल्यामुळं. तसं त्यांचं आम्हाला सहकार्य खूप आहे. तिथं दुकानापाशी पण त्यांचं सहकार्य आहे. प्रत्येक वेळेला आपण कधी बोलवलं तरी मुलं वगैरे येणार त्यांचं आम्हाला खूप सहकार्य. आम्हाला इथं 43 वर्ष झाले केडगाव मध्ये आलेलं, आम्हाला काहीही त्रास नाहीये कोणाचा. सगळं तसाच विकास होईल त्यांचा परत बी, आणि ते पहिल्यापासून सगळ्यासाठी करतात आणि अजून पण करणारे ते आहेत तवर बी. त्यांच्यानंतर त्यांचे मुलं पण चांगले आहेत. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.